मॅचला आपण सुरुवात करू आजच्या दिवसामध्ये हा दुसरा सामना देखील 5 षटकांचा राहील। आर्यांश 11 टाकीगाव त्यांच्या विरोधात फाईट करणाऱ्या जय माता दी दिगोडे आयकॉन खेळाडू गावठाण टेनिस क्रिकेटमधील युवा प्रतिभाशाली उरणचा स्टार खेळाडू म्हणून ज्याची ओळख सर्वाधिक कमी वयामध्ये त्याने गावदेवी गावठाणला लीड केलं। सर्वाधिक कमी वयामध्ये जास्तीत जास्त पारितोषिक जिंकणारा खेळाडू ते नाव करण मडवी। असं कुठले गाव नाही जिथे करण मडवीचे फॅन नसतील। अनेक वेगवेगळ्या गावांमध्ये करणचे चाहते आम्ही पाहिलेत। उरण तालुक्यामध्ये सर्वाधिक बाईक पटकावणारा खेळाडू देखील करण मडवी राहिलाय आणि 6 बाईक करणच्या नावावरती आहेत। करण मडवीला आपण इन ऍक्शन मोड मध्ये पाहू। त्याच्या सोबतीला आयुष कोळी मैदानाच्या आतमध्ये दिगोडे टेनिस क्रिकेटमधील हा देखील एक तेवढाच विस्फोटक फलंदाज। तर दुसरीकडे आज आव्हान आहे चैतन्य पाटील संपूर्ण टीम टाकीगाव 2 आयकॉन खेळाडू मागील हप्त्यामध्ये देखील त्याच आयकॉनला खेळण्याची संधी दिली। या हप्त्यामध्ये देखील तेच आयकॉन खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात। अजित मुंगाजी आणि वैभव पाटील एकीकडे ओवळे टेनिस क्रिकेटमधील रन मशीन तर दुसरीकडे तुम्ही पाहू शकता वैभव पाटीलला कंठवली एक्सप्रेस या नावाची ओळख पटकावणारा वैभव पाटील हे 2 आयकॉन खेळाडू। चला गेम इज ऑन सामन्याला करू सुरुवात। चला मॅचला आपण सुरुवात करू। स्ट्राइक एंड वरती करण त्याचा साथ देईल आयुष। 5 षटकांची मॅच चैतन्य पाटील टीमचा कॅप्टन। आज आयकॉन काल तो खेळला आज टीम कॅप्टन आपल्याला तो खेळताना पाहायला मिळेल। संपायर ग्रीन सिग्नल येईल तदनंतर मॅचला आपण स्टार्ट करूया। गेम इज ऑन। दुसरी मॅच पहिलं सत्र बॉलिंग ट्रॅक वरती टाकीगावचा अष्टपैलू खेळाडू चैतन्य फिरून खेळलाय। फाईन लेगला फिल्डर नाहीये त्यामुळे बॉल जाईल दणदण दणदण करत सीमा पार। पहिला धावांचा श्री गणेश करणारा चौकार। बॉल वरती 4 धावा येतात। करण मडवीचा अंदाज हाच राहिला मैदानामध्ये आल्यानंतर गोलंदाजावरती दबाव टाकायचा। पहिल्या बॉल पासून आक्रमण करायचा। सुरुवात चांगली झाली तर गोलंदाजावरती दबाव येईल आणि तोच प्रयत्न का उरणचा लोकप्रिय खेळाडू आहे याचं उदाहरण देत असताना पहिल्याच बॉल वरती 4 बनल्यात। नेहमी करणसाठी योगदान लाभतं आमचे सुनील शेठ मडवी असतील तदनंतर निखिल शेठ मडवी दयानंद मडवी या सर्वांचं योगदान करणच्या मागे तेवढंच महत्वाचं। बॉल पडल्यानंतर थोडासा खाली करणची ऍक्शन देखील हेच सांगत असताना टप्पा थोडासा खाली राहिला आणि तदनंतर डॉट बॉल। चैतन्याचं देखील कौतुक करूया वापसी केले। पहिल्या बॉल वरती 4 आल्यानंतर दुसरा बॉल डॉट आला। हे खेळाडू अगदी बिझी राहतात जे आयकॉन खेळाडू असतात। अनेक स्पर्धा काल देखील आपण वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धा पाहिल्या। आज देखील बऱ्याचशा ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत। फिरून खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग स्टंपच्या मागे वैभवचा प्रयत्न चांगला प्रयत्न केला। मागील हप्त्यामध्ये वैभवनं कॅच पकडला एक अगदी तो शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डिंग करत होता तदनंतर तो डायरेक्टली बॅकवर्ड स्क्वेअर लेग पर्यंत धावत गेला। ती कॅच वैभवची सर्वांच्या मनामध्ये राहिली होती। आज देखील तोच प्रयत्न। फार मोठी विकेट्स आहे करणचे असं नाही जेव्हा करंट बाद होतो तेव्हा बराचसा डिफरंट पडतो धावसंख्येमध्ये तो आज करणला फाईट करावी लागेल। आज जय माता दी दिगोडे संघाकडून तो प्रतिनिधित्व आयकॉन म्हणून उतरला त्यामुळे दिगोडचे चाहते देखील हेच म्हणतील गरज आहे इथून करंटच्या बॅटिंगची परंतु पंचांचा इशारा इट्स अ नो बॉल नो +1 टोटल 2 धावा मिळतील। स्ट्राइक वरती पुन्हा एकदा करण कालच्या दिवसामध्ये देखील करणनं मॅन ऑफ द सिरीज पटकावलंय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिला तालुका हाफ स्पर्धेमध्ये। काल चैतन्य गावदेवी गावठाण संघाकडून खेळला त्या टीमचं प्रतिनिधित्व करणनं केलं। आज करणच्या विरोधात विपुलजी त्याला मात करायची करणला तो शांत ठेवेल का। पहिल्या बॉल वरती चौकार त्याच्या विरोधात आला त्यामुळे पुढील बॉल फ्री टॅम त्या बॉल वरती मुक्तपणे खेळण्याची संधी। गोलंदाज तयार। फ्री हिटचा बॉल त्यामुळे विकेट्स मिळणार नाहीये। चांगला प्रयत्न केला चैतन्यनं अगदी पाट अँड पॅटच्या मध्ये टाकण्याचा प्रयत्न। स्लोवर बॉल त्यामध्ये करण थोडासा अडचणीमध्ये आला। चला ते एक बरं झालं की नो बॉल होता अन्यथा करणला परतावं लागलं असतं। एक एक्स्ट्रा रन 22च्या साहाय्यानं इथून मिळायला जाईल। संघाची धावसंख्या बिनबाद 8 धावा। चला अंपायर जो डिसिजन असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवत चला। 22चा इशारा या बॉल वरती
देत असताना अंपायर संदीप पाटीलचं, दुसरीकडे प्रफुल्लजी ठाकूर सर मॅन फ्रॉम केगाव. दोन्ही उरण तालुक्यातील नामांकित अंपायर्स. सातत्यानं ठाकूर म्हटलं की बॅटिंगची चर्चा राहिली. एक दिग्गज खेळाडू उरण टेनिस क्रिकेट मधील. उरण प्रीमियर लीग जेव्हा या क्रीडांगणामध्ये झालं तेव्हा देखील तो विजेता संघाचा भाग राहिला. मागच्या दिशेने बॉल चाललाय, वेग चांगला बॉल मध्ये, त्यामुळे एक धाव वेगाने पूर्ण केले. आयुष पलटला, स्ट्राईक हवे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अजितकडे, थ्रो चांगला आलाय परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाहीये दोन्ही फलंदाजांना. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 10 या धावसंख्येवरती. जेव्हा वेगवेगळ्या गावातील आयकॉन खेळाडू प्रतिस्पर्धी टीम मध्ये खेळत असतात तेव्हा त्यांचे चाहते देखील येतात. आज अजित मुंगाजे ओवळे, त्यामुळे ओवळ्याचे समर्थक देखील अजितची मॅच पाहत असतील. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, अंपायर डिसिजन, इट्स वाईट बॉल. लगेच पंचांनी निर्णय दिला. वाईट +1, टोटल 2 धावा. धाव फलकावरती 12 धावा. मोठा फटका अद्याप आला नाही. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर चैतन्याने वापसी केले, परंतु व्हाईट बॉलचा जो सिलसिला आहे तो थांबवावा लागेल. चैतन्य बॉलिंग चांगली सुरू आहे. टीमची टोटल झाले 12 धावा. शेवटचा बॉल राहिला. लास्ट बॉल ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिलं सत्र सुरू आहे. आडव्या बॅटनं फिरून खेळण्याचा प्रयत्न, बॅट वरती कन्वर्ट झाला नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर वाढवेल आणि पाहता पाहता पहिल्या षटकाचा खेळ झालाय पूर्ण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहे जय माता दी दिगोडे, बिनबाद 12 धावा. नवीन खेळाडू येतात गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहू शकता. अमय पाटील आणि दुसरा गोलंदाज. दोन्ही बंधू सातत्याने लेदर खेळताना पाहिलं आपण. चैतन्य पाटील, अमय पाटील. लेदर पाठोपाठ पावसाली रब्बर बॉल, टेनिस क्रिकेट या गोष्टी महत्वाच्या आहेत. परंतु आज टाकीगाव टीमकडे बॉलिंग लाईनअप जर तुम्ही पाहिली तर त्यांच्याकडे आज बॉलिंग लाईनअप चांगली आहे. त्याच्यानंतर वैभवचं येणं देखील बाकी राहील. 3 मिड अगदी फास्टर बॉलर्स वापरलेत. फिरून खेळण्याचा प्रयत्न मागच्या दिशेनं, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. आतापर्यंत 6 बॉलचा खेळ झाला, त्यामध्ये व्हाईट बॉल जर तुम्ही पाहिले तर जवळजवळ 3 व्हाईट बॉल पाहायला मिळाले. 2 चैतन्याच्या षटकामध्ये, या षटकामध्ये देखील 1 व्हाईट बॉल आलाय. 6 बॉल मध्ये 3 व्हाईट बॉल. आपण चर्चा करतो की व्हाईट बॉलचा सिलसिला जो सुरू आहे तो थांबवणं गरजेचं आहे. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, विकेटच्या मागे चैतन्य. रन्स मिळेल पुन्हा एकदा 1. एका धावेने संघाची धावसंख्या, लेग बाईटचा इशारा दिला पंचांनी. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचेल बिनबाद 14. 5 षटकांची मॅच. बऱ्याचशा स्पर्धा आपण पाहिल्या असेल तर विपुलजी 4 षटक आपण अनेक स्पर्धांमध्ये पाहिलेत, परंतु 5 षटक आज तिरंगा चषकामध्ये आपण पाहतोय. पावसाली रब्बर बॉल. प्रत्येक लॉट्स मध्ये 10-10 लॉट्स असतात. कधी कधी 12 टीम्स देखील आयोजक घेतात, परंतु आयोजकांचा आपण विशेष कौतुक करूया. अवघ्या 8 संघांना प्राधान्य दिलंय. मोठा बाउन्सर, त्यामुळे पंचा इथून डिस्कस करत असताना इट्स अ व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स, एक्स्ट्रा रन, कदाचित वॉर्न देखील करतील. होय, तेच केलं पंचाने देखील. अतिरिक्त बाउन्सर, खांद्याचा पूर्ण वापर. अमेकडे वेग चांगला, परंतु लाईन लेंथ महत्वाच्या. कधी कधी मीडियम फास्टर बॉलर देखील यशस्वी राहतात खेळपट्टीवरती. तुमच्याकडे वेग किती आहे ना, याहीपेक्षा मी म्हणे लाईन लेंथ, परफेक्ट पिचिंग लाईन फार गरजेचे. अमय अप ट्रॅकर, पुन्हा एकदा बाउन्सर फेकण्याचा प्रयत्न. अंपायर डिसिजन, इट्स नो बॉल. पंचांच्या कामगिरीवरती चैतन्य थोडासा नाखुश. बॉलची लाईन लेंथ, टेक ऑफ कुठून झाला हे चैतन्य आता पंचांना विचारू लागला. कारण चला, अंपायर डिसिजन चैतन्य मान्य करावा लागेल. ऑफिशियल अंपायर्स कुठल्याही प्रकारची बातचीत चालणार नाही पंचांसोबत. आपल्याकडे रिव्ह्यू सिस्टीम देखील नाही आहे. चैतन्य देखील हेच म्हणत होता की रिव्ह्यू असता तर आम्हाला कदाचित फायदा झाला असता, परंतु अंपायर डिसिजन, इट्स फायनल डिसिजन. पंचांनी हेरलं की बॉल मागून उडालाय, त्यामुळे हा व्हाईट बॉलचा इशारा. पंचांचं देखील विशेष कौतुक करूया आपण. पावसाळी रब्बर बॉल मध्ये पंच अगदी केंद्रबिंदू असतात, त्यांची अग्निपरीक्षा राहते, परंतु चांगल्या पद्धतीनं संपूर्ण स्पर्धा हँडल करत असताना आमचे 2 लाडके अंपायर्स. आडव्या बॅटनं
स्वीप करण्याचा सुरुवातीला प्रयत्न केला, मागे झाले, फिल्डिंग खराब, रन्स मिळालेला उगे, एक थ्रो चांगला केला अजितनं स्टंपच्या मागे. मागील ओव्हरमध्ये आपण अजितला विकेट किपिंग करताना पाहिलं. तर तू पहा बऱ्याच टीम अशा करत असतात, जेव्हा आपल्या गावातील ग्रामीणचा खेळाडू बॉलिंग करण्यासाठी येतो तेव्हा आपल्याच टीमचा विकेट प्रमोट केला जातो, कारण त्याला ठाऊक आहे गोलंदाजाला हँडल कसं करावं, आणि तोच प्रयत्न चैतन्यने देखील केला. टॅप केला बॉलला, पुन्हा एकदा एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर होईल कारण क्षेत्ररक्षक दूर आहेत. चांगली फेकी तिथे, चांगली फिल्डिंग देखील करताना पाहायला मिळाला यशला, पण त्या ठिकाणी पाहिलं रन्स मिळतात 2. या 2 धावेनं संघाची धावसंख्या 19 धावा. महत्वाचं म्हणजे विकेट्स आल्या नाहीयेत, विकेट्स पडल्या नाहीयेत, परंतु टाकीगाव टीमचे समर्थक खुश राहतील. मोठे फटके देखील आले नाहीयेत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अमय पाटील राऊंड द विकेट्स ना. ओ आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता वारंवार त्याच लाईन वरती आता अमय बॉलिंग करू लागला. स्ट्राइक रोटेट, त्याच्या पाठोपाठ मोठे फटके. पहिल्या बॉल वरती 4 आल्यानंतर मोठा फटका मारू दिला नाही. चैतन्य असेल, अमय असेल, चांगली गोलंदाजी टीम टाकीगाव संघासाठी करत असताना हे गरजेचं आहे. फलंदाजांना बांधून ठेवलंय पूर्णपणे. नेक्स्ट बॉल अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर राहिलाय बॉल. पंचांचा इशारा येईल, वाईट बॉलचा एक एक्स्ट्रा रन. एका धावेने संघाची धावसंख्या 20 धावा. शेवटच्या 2 बॉलचा खेळ राहिला. चला, सकाळी अगदी पावसाच्या सरी पडल्या, परंतु आता ते चित्र पुन्हा एकदा बदललं. खेळपट्टी जर सुकी झाली तर फलंदाजी षटकार आणखीन आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा सोडून देण्याचा प्रयत्न, आणखीन एक वाईट बॉल. काल जवळजवळ विपुलजी षटकार पाहायला गेला तर 70-80च्या सहज पुढे गेल्या. एका इनिंग मध्ये एक बॅट्समन 8-8, 10-10 षटकार मारत होता. एका लास्ट मॅच मध्ये आपण पाहिलं मोन्याला अलिबागच्या एका मॅच मध्ये एका सत्रामध्ये 10 षटकार त्याच्या बॅट मधून आल्या, पण तो फास्टेस्ट 50 कुणी विसरू शकणार नाही. अमित नाईक, त्याच्या पाठोपाठ किरण पवार, निमिष मोहिते, अभिजित ठाकूर, पिट्टू हे खेळाडू काल स्पर्धेचे मुख्य केंद्रबिंदू राहिलेत. लेग बाईटचा इशारा, पंचांचा रन्स मिळते 1 धाव. संघाची धावसंख्या झाली 22 धावा. चला, अद्याप सूरज केनेचं खेळपट्टीवरती येणं बाकी आहे. आयुष कोळी ग्रामीणचा खेळाडू, दुसरीकडे करण मडबे आयकॉन, पण तो धावा झाल्या नाही, त्यामुळे कदाचित इथून विकेट्स येईल की का. अमय तयार. ओ लाईन चांगली आहे, चांगल्या टप्प्यावरती ओव्हरला समाप्त केलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर विकेटचं खातं जरी 0 असलं तरी धाव फलकावरती धावा देखील अगदी कमी आहेत, फक्त 22 धावा. येस, डेफिनेटली तुम्ही सॉन्ग ऐकलत. महेंद्र शेटकर साहेब, कामगारांचे कैवारी कामगार नेता, उरणचा रायगडचा ठाण्या वाघ म्हणून ज्या व्यक्तिमत्वाची ओळख आहे, आज बऱ्याचशा क्षेत्रामध्ये हे नाव तुम्हाला पाहायला मिळेल. काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आणि आज त्यांच्याच नावाची स्पर्धा, त्यांचं देखील आगमन कदाचित या स्पर्धेमध्ये होईल. गेल्या वर्षी देखील आपण बऱ्याच मोठ्या संख्येने मान्यवरांची गर्दी पाहिली आहे. गोलंदाज येत आहेत ओमकार, षटक क्रमांक 3. तिसऱ्या षटकामध्ये ओमकार आलाय, पहिलाच बॉल निर्धाव. आज विशेष बॅट्समन पाहायला गेला तर ओमी केने, जो फार लोकप्रिय खेळाडू आहे, त्याच्या पाठोपाठ गंगाधर इंगोळे हा देखील खेळाडू आज आयकॉन खेळण्यासाठी आपल्याला उरण नगरीमध्ये येताना पाहायला मिळेल. लॉफ केलाय, बॉलला फटका फसलाय. चला, अमय पासून दूर वैभव देखील पोहोचलाय, रन्स मिळेल फक्त 1 धाव. दुसरा आयकॉन खेळाडू सूरज कधी क्रीडांगणामध्ये उतरेल ही अपेक्षा कदाचित दिगोडचे समर्थक, त्याच्या पाठोपाठ सूरजचे चाहते देखील पाहत असतील. मागची मॅच सूरजचे प्रेक्षक विसरणार नाहीयेत. सूरज केने अगदी ठाणे जिल्हे भिवंडीचा स्टार खेळाडू, 6 मध्ये 36 विपुलच्या हव्या होत्या आणि 6 मध्ये त्यानं 33 बनवल्या. 5 षटकार, त्यानंतर त्या एका बॉल वरती 2 धावा. कदाचित तो षटकार आला असता तर 6 मध्ये 36चा रेकॉर्ड देखील या क्रीडांगणानं पाहिला असता, परंतु त्याचं येणं बाकी आहे. तो कधी उतरेल हा प्रश्न, परंतु करण शांत आहे. करण आता जास्त वेळ उरला नाही, इथून आक्रमण व्हायला हवं. ओमकार तयार. चला, लॉफ केला, बॉलला फटका चांगला, क्षेत्ररक्षकाला बीट करेल, बॉल जाईल 1 बाउन्स इनटू द फॅन्स ओव्हर द रो, 4 रन.
तुमच्या स्वप्नांना सांगू नका तुम्हाला अडचणी किती आहेत, तर अडचणींना डेफिनेटली सांगा तुमची स्वप्न किती मोठी आहेत. अडचणीमध्ये जरूर करण होता, परंतु जास्त वेळ शांत बसणार नाहीये. उरणचा स्टार खेळाडू आपली दार दाखवत असताना बॉलला पाठवले सीमा पार. षटकार असे बॉल करण मुलीस सोडणार नाहीये. त्याने हे सांगितलं की सब्र करो अभी मेहनत जारी है, वक्त एक दिन खुद कहेगा चल करण अब तेरी बारी है. 2 बॉल मध्ये मागील 10 बनल्यात, त्यामुळे प्रेशर ओमकार वरती. नेक्स्ट बॉल ओमकार सज्ज झाला. आडव्या बॅटनं पूल करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला वैभव पोहोचला. बॉल पर्यंत एक झाले पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव विकेट सॅक्रिफाईस व्हायला हवी, परंतु यस डेफिनेटली करणनं देखील तेच केलंय. आयुषला परतवलंय मैदानातून बाहेर, कारण आता मैदानामध्ये उतरेल भिवंडीचा स्टार खेळाडू सूरज केने. मैदानामध्ये असा खेळाडू चाललाय जो ठाणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो. टीमचं नाव आहे जय बजरंग गोरसे, ज्या टीमकडे सुनीलजी जवळजवळ 70 पेक्षा जास्त बाईक आहेत. या संघाचं प्रतिनिधित्व करणारा सूरज केने मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल ओ सोडून दिला. बॉलला लाईन लेन पंच सांगत असताना इट्स अ वाईट बॉल. 2 आयकॉन खेळाडू, एकीकडे करण मडवी, त्याच्या सोबतीला सूरज केने. आता मॅच मध्ये कदाचित मजा येईल, कारण जे मागील घडले डॉट बॉल आले त्याचं प्रेशर आता दूर करायचं असेल तर या 2 खेळाडूंना लढावं लागेल. सरळच्या दिशेने खेळलाय व्ही शेप मध्ये मैदानाच्या आतमध्ये. ठोकम ठोक, तो डीजे पंकज तू की रोका, तू भी ठोक. तीन षटकांचा खेळ संपला. 41 धावा धाव फलकावरती. शेवटचे 12 चेंडू शिल्लक राहिलेत. 41 बनल्यात. या मॅचचा आनंद घेत असताना अनिकेत घर सावरकर, जे करणचे फॅन आहेत, ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनापासून स्वागत. शेवटचे 12 बॉल राहिलेत आणि 12 बॉल मध्ये कशा पद्धतीने सामोरे जातील. समोर वैभव पाटील, कॅप्टनचं देखील टाकीगावचं कौतुक करूया आपण. वैभवला याचसाठी थांबवलं त्याने की जेव्हा सूरज येईल तेव्हा आपण करणचा वैभवचा वापर करू. बारा बॉलचा उर्वरित खेळ. समोर कंठवली एक्सप्रेस वैभव पाटील, त्याला सामोरे जाईल गोरसईचा हा खेळाडू सूरज केने, पवन केने, भावेश पवार. दिग्गज खेळाडू आपण गोरसे टीम कडून खेळताना पाहिलेत आणि त्याच टीमचा हा खेळाडू देखील भाग आहे. ज्या टीमकडे जवळजवळ 70 बाईक आहेत, 70 पेक्षा कदाचित जास्त देखील असतील, कारण ठाणे जिल्हा म्हटला तर भिवंडी गोरसई या संघाची वेगळी दहशत आहे. आज तो खेळाडू उतरला ऍज अ आयकॉन प्रतिस्पर्धी टीमच्या विरोधात. समोर वैभव, चला हे बाटल देखील रंगू शकतं राऊंड द विकेट्स ना. ओ हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. वैभवची दमदार कामगिरी आम्ही मागच्या आठवड्यामध्ये देखील पाहिले आहे. वैभव अगदी परफेक्ट ऑलराऊंडर आहे. जेव्हा जेव्हा तो प्रत्येक टीम मध्ये खेळतो त्याची तो कामगिरी चोख बजावतो आणि या क्रीडांगणामध्ये जेव्हा जेव्हा वैभव खेळलाय तो संघ जिंकला. मग विपुलजी उरण प्रीमियर लीगचा तो थर्रार, वैभव इंजर्ड असताना देखील त्या स्पर्धेमध्ये उतरला होता ऍज अ कॅप्टन. अगदी वैभवला डॉक्टर पर्यंत नेलं तरी त्याने तेच सांगितलं की मला माझ्या संघासाठी खेळायचं आहे, मला इथून जाऊ द्या. तो इथे आला, त्यानं संघाला जिंकून दिला. वैभवचं एक अगदी मित्र म्हणेल लकी मैदान. आणखीन एक यॉर्कर बॉल, चांगली लाईन. एक धाव झाले पूर्ण. दुसऱ्या धावेचा आता प्रयत्न करतील का? थांबवलंय सूरजला रन्स मिळतं. एक धाव. मागील 1-2 स्पर्धा पावसाळी पाहिल्या असतील तर या क्रीडांगणामध्ये वैभवने देखील जिंकून दिल्या. धर्मवीर चषक,
मुंबईमध्ये जे झालं त्या स्पर्धेमध्ये देखील ॲज अ बॉलर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट राहिला, त्यामुळे कॉन्फिडन्स अगदी मोठ्या दर्जाचा. गोलंदाजी ट्रॅकवरती वैभव पुन्हा एकदा सज्ज समोर. करणच्या मागील काही बॉल जर आपण सामना पाहिला तर करणनं चांगली बॅटिंग केली. करणनं मागील 4 बॉलचा विचार केला तर 4 बॉल मध्ये मागील 17 बनवल्यात. ओ आणखीन एक यॉर्कर बॉल वारंवार खोलात टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. 1 धाव झाले पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला परंतु रन्स मिळतील 2 धावा. चांगली चपलाई दोन्ही खेळाडूंमध्ये. संघाची धावसंख्या झाली 44 धावा. षटक क्रमांक 4 सुरू आहे. 44 रन्स बनल्यात. आज प्रत्येक संघांमध्ये चांगले दिग्गज खेळाडू तुम्ही पाहू शकाल. जय माता दी दिगोडे टीम कडून सूरज केनी, त्याच्या सोबतीला करण मडवी, दुसरीकडे अजित मुंगाजी, वैभव पाटील. पुढचा बॉल करणसाठी. हो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. कदाचित बॅटची एज लागली. जरूर पंच देखील हेच सांगत असताना की विकेट किपरच्या पुढे पडला, अन्यथा करणची विकेट्स मिळाली असती. चव्वेचाळीस धावा. खेळाडू बाद झाला 1. वैभवचं हे महत्वाचं षटक. धावा दिल्यात फक्त 3 धावा या षटकामध्ये आतापर्यंत खर्च झाल्यात, त्यामुळे वैभवची महत्वाची कामगिरी तुम्ही पाहताय. ओ खेळपट्टीच्या अगदी जवळून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. अंपायर डिसिजन. वाईट बॉल. वाईट +1. टोटल 2 धावा. संघाची धावसंख्या 46 धावा. वैभवचा प्रयत्न जर तुम्ही पाहिला ना तर तो यॉर्कर बॉल फेकण्याचा प्रयत्न करतोय. बॅट्समनला तो टप्पा बॉल देत नाहीये, चान्स देत नाहीये. जर चान्स मिळाला तर हे दोन्ही खेळाडू असे जे तीच वाट पाहतात की आपल्या टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम जरूर करू, आणि तो चान्स द्यायचा नाही वैभवला. त्यासाठी तो वारंवार खांद्याचा वापर करत यॉर्कर बॉल फेकण्याचा प्रयत्न करतोय. पुढचा बॉल. ओ फटका. इथून सरळच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. डिप मिड विकेटला फिल्डर आहे परंतु बनेल प्रेक्षक. हवाई सफर. बॉल सिक्सर. या षटकाराच्या साहाय्याने जय माता दी दिगोडे टीमचं अर्धशतक झालंय कंप्लीट. 52 धावा धाव फलकावरती. दुसरी मॅच आजच्या दिवसामध्ये. पहिलं सत्र सुरू आहे. सूरजनं षटकार लगावला. चला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मागच्या बॉलचं उत्तर. आज देखे जरा किस्म कितना है दम. सूरज के ने बाद. चार षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती धावा लागल्यात 52 धावा. नवीन खेळाडू क्रिश कोहली मैदानामध्ये. दिगोडे ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील हा खेळाडू आता उतरला. क्रिशला आपण पाहताय. दुसरीकडे आयकॉन करण. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये स्वप्नील येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. लास्ट ओव्हर इन द प्रोग्रेस. संघाची धावसंख्या झाली 52 धावा. परंतु काल सुनीलजी धावा जास्त प्रमाणात बनल्या. त्याचं कारण काल पाऊस पडला नव्हता, त्यामुळे खेळपट्टी पूर्णपणे सुकी राहिली. पहिल्या मॅच मध्ये 136 सर्वाधिक धावा. शेवटच्या मॅच मध्ये 4 षटकांमध्ये आम्ही 90 धावा पाहिल्या. कालच्या दिवसामध्ये बरेचसे षटकार आले. आज खेळपट्टी ओळसर आहे, परंतु चला पाऊस थांबला त्यामुळे ती खेळपट्टी सुकी झाल्यानंतर धावा आणखीन बनतील. नेक्स्ट बॉल. गोलंदाजी ट्रॅक वरती स्वप्नील. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक उभा परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल सीमा पार. षटकार.
अगदी बऱ्याच खेळाडू बाद झाल्यानंतर आता करण सलामीला आलाय, तो झुंज देतोय. करण साठी एवढं नक्की सांगेल, करण 31 धावसंख्येवरती बॅटिंग करतो. करण कभी अकेला चलना पड़े तो घबराना मत मेरे दोस्त, क्योंकि शमशान शिखर और सिंहासन पर आदमी खुद अकेला ही होता है. वन मॅन आर्मी एकटा लढत असताना मैदानामध्ये 31 धाव फलकावरती त्याच्या लागल्यात. पहिलं अर्धशतक कदाचित आज पाहायला मिळेल का आजच्या दिवसामध्ये. काल 7 अर्धशतके खेळल्या प्रेक्षकांनी पाहिल्यात, 750. आज करणची होईल का? 31 वरती तो बॅटिंग करतोय, पुन्हा एकदा पूल केला, मिस टायमिंग आहे, टायमिंग जोडलंय का? क्षेत्ररक्षक तिथे तैनात, फिल्डिंग चांगली केलंय, कदाचित टाळ्या वाजल्या. ओ करणची विकेट्स मिळाली असती, बॉल सोडलाय डायरेक्टली थ्रो हातामध्ये, जज करू शकले नाहीये. डेंजर एंड कडे देखील करण धावत होता, त्यामुळे रन्स मिळतील या बॉल वरती. 2 संघाची धावसंख्या झाल्या या 2 धावेनं तब्बल 60 या धावसंख्येवरती. मॅच 5 षटकांची, त्यामुळे हे विसरू नका, कमीत कमी 70, 72, 74 हे टार्गेट व्हायलाच हवं. 60 बनल्यात. चला मागील बॉल वरती तुम्ही जीवनदान दिले करणला, तर तो आता सोडणार नाहीये. आणखीन एक षटकान. अवघ्या 11 धावेची आवश्यकता करण मडवीचं हे पहिलं अर्धशतक प्रेक्षकांना पाहण्यासाठी अद्याप त्याला 11 काढाव्या लागतील. 3 चेंडूंचा खेळ राहिला, 39 वरती तो बॅटिंग करतो. सरळच्या दिशेनं फटका हा देखील फसलाय. ओ प्रयत्न लाजवाब, परंतु बॉल चालला एका टप्प्यानं बाउंड्री पलीकडे, चौकार. करण पोहोचलाय 43 नॉट आउट या धावसंख्येवरती. विशेप मध्ये हा फटका आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही. नॉट आउट 49, 49 धावेवरती आणखीन एक षटकार. वरती बॅटिंग, अवघ्या 1 धावेची आवश्यकता. पहिला अर्धशतक सुपर संडे करणच्या नावावरती राहील का? 49 वरती बॅटिंग करतोय. चला होऊ द्या एकदा टाळ्यांचा गजर. बॉल चाललाय सीमा पार. करण एकदा बॅट पुन्हा एकदा उंच करून प्रेक्षकांना मानवंदना देत असताना उरणचा स्टार खेळाडू, उरणच्या या सिताऱ्याची बॅटिंग आवडली असेल प्रेक्षकांनो तर पुन्हा एकदा टाळ्या होऊ द्या. पाच षटकांमध्ये 82 धावा, 83 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान. 5 षटकांमध्ये 83 धावसंख्या आता बनवाव्या लागतील. करणची बॅटिंग देखील ही हायलाइट बनू शकते ज्या पद्धतीने तो खेळला. चला स्पर्धेमधील 8वं अर्धशतक पाहायला मिळालं प्रेक्षकांना. 8 अर्धशतकीय खेळ आपण पाहिल्या. पहिल्या दिवसामध्ये अमित नाईक, निमिष मोहिते, त्याच्यानंतर अभिजित ठाकूर छोट्या, त्याच्यानंतर आली पिट्टूच्या बॅट मधून एक अर्धशतकी खेळली. पिट्टूच्या बॅट मधून 2 अर्धशतकी खेळल्या. त्याच्यानंतर मोन्या अक्षय एक अर्धशतकीय खेळली. परेश ठाकूर त्याच्या बॅट मधून देखील एक अर्धशतक. आज करण मडवी. चला ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पीटीसी वरती करणच्या बॅटिंगचे हायलाइट पाहू शकता, जे करणने षटकार लगावलेत. जे प्रेक्षक केडी आता जॉईंट झाले असतील ते युट्यूब वरती करणच्या बॅटिंगचा आनंद घेऊ शकतात. प्रत्येक षटकार चौकार करणचा हायलाइट दाखवत असताना ही पीटीसीची क्वालिटी आहे. वेगवेगळे परिवर्तन, वेगवेगळ्या गोष्टी ते नेहमीच मार्केटमध्ये आणत असतात आणि आज हायलाइट्स हा देखील एक चर्चेचा भाग राहील. पीटीसीच्या माध्यमातून प्रेक्षक देखील मॅचचा आनंद घेत असताना युट्यूब वरती करणचे हायलाइट पाहतात प्रेक्षक, जे करणने षटकार लगावलेत. वेल प्लेड करण. या खेळीसाठी जरूर प्रेक्षकांनी टाळ्या दिल्या. आणि उरणचा सर्वाधिक मालिकावीर जिंकणारा खेळाडू का ओळखला जातो
याचं उदाहरण दिलं करणनं. टोटल 6 बाईक ज्या खेळाडूच्या नावावरती, बरेचसे टॉवर फॅन, फ्रीज, सायकल या गोष्टी बऱ्याचशा करणच्या खात्यामध्ये राहिल्यात. अगदी घरामध्ये करणच्या गेला तरी देखील तुम्हाला ट्रॉफ्यांचं जणू काही दुकान खोलले की काय, असं अशा एवढ्या ट्रॉफ्या करणच्या आपण पाहतोय. तो आता 83चा पाठलाग. शेवटचं सत्र, दुसऱ्या सत्राला आपण सुरुवात करू आणि हा सत्र जिंकण्यासाठी आर्यांश 11 टाकीगावला बनवायचे टोटल 83 रन्स, 83 धावा. आर्यांश 11 टाकीगाव त्यांच्या विरोधात जय माता दी दिघोडे. पुढची मॅच विनर्स वर्सेस विनर. भूमिका स्पोर्ट चिर्ली संघानं मागील मॅच जिंकले, त्यामुळे पुढच्या मॅच मध्ये त्यांना खेळावं लागेल. आजचे लॉर्ड्स खेळाडूंना आपण पोहोचूया. तिसऱ्या मॅच मध्ये गोठिवली त्यांच्या विरोधात खेळलेले विंधणे. चौथी मॅच विनोद स्पोर्ट्स दिघोडे त्यांच्या विरोधात अंबापाडा, म्हणजे आज मुंबईचा संघ देखील दाखल होईल. आणि आज मगाची आपण चर्चा केली गंगाधर इंगोले, त्याच्या पाठोपाठ ओमी केने हे खेळाडू आज खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. दुसरीकडे विनोद स्पोर्ट्स दिघोडे संघ म्हणजे विश्वजित, अभिजित हे देखील पाहायला मिळतील. मॅच मध्ये आपण जय माता दी दिघोडेला पाहता. सूरज केने त्याच्या सोबतीला आज आयकॉन करण. किती चांगला बॅलन्स संघ बनवला. जेव्हा आयकॉन तुम्हाला चॉईस करायचे असतात तेव्हा टीम कमिटीकडे लक्ष लागतं. जर तुम्ही दोन्ही बॅट्समन आयकॉन घेणार तर संघ अडचणीमध्ये राहतो. तुम्हाला एक आयकॉन म्हणून ऑलराऊंडर घ्यावाच लागतो, कारण सूरज केने आज ऑलराऊंडरची भूमिका साकारणाऱ्या प्रतिस्पर्धी टीमकडे तेच आहे. महेंद्र शेठ मुंबईकर साहेब आणि अजित मोहिते यांना मी विनंती करतोय आपण आमच्या मुख्य कक्षामध्ये ज्यांचं आगमन झालं त्यांचं मनापासून आम्ही हार्दिक असं सहर्ष स्वागत करू. आज मान्यवरांची मांदी आली, आज त्याच पाठोपाठ प्रेक्षकांची गर्दी. 30 बॉल सामना जिंकण्यासाठी 83चं आव्हान. नॉस्ट्राईक एंडवरती अजित मुंगाजी आणि त्याच्या सोबतीला चैतन्य पाटील. एकीकडे ओवले टेनिस क्रिकेटचा गुणवान खेळाडू, त्याला साथ देईल चैतन्य पाटील. आता ही मॅच जिंकायची असेल तर या दोन्ही खेळाडूंना अक्षरशः तुटून पडावं लागेल. तो ठाणे जिल्ह्याची ताकद आता बॉलिंग मध्ये पाहायला मिळेल का? बॅटिंग मध्ये हवा तितका दमखम राहिला नाही. बॅटिंग मध्ये करणनं जलवा दाखवला. तो चला मॅच जिंकण्यासाठी हो पहिला बॉल वेगवान तेज तर्रार बॅट्समनला सांगत असताना बच के रहना रे बाबा, बच के रहना. ठाणे जिल्ह्याचा मी खेळाडू आणि अगदी गोलंदाजीचा देखील सूरज केनेचा वेग तुम्ही पाहू शकता. पडल्यानंतर बॉल स्कीड झाला, डॉट बॉल न केले सुरुवात. अशीच काही सुरुवात प्रतिस्पर्धी टीम टाकीगावच्या विरोधात देखील राहिले. सुरुवातीला धावा नव्हत्या. तदनंतर करण मडवीनं मागील 2 ओव्हरमध्ये हल्ला बोल केला. लेग बायच्या सायनं पहिले एक सिंगल. करणचे केडी शेवटचे जे फटके आपण पाहिले काही 8-10 बॉल त्यामध्ये त्यानं धावा बनवल्या. सुरुवातीला त्याचा देखील स्ट्रगल राहिला. असं वाटलं की आता स्ट्रगल मध्ये करण लवकर बाद होईल की काय, परंतु आपल्या अडचणींवरती मात करण्याचं धाडस हे आपल्यातच असतं, हे करणनं दाखवलं. आणि मागील 8-10 बॉल मध्ये त्याने गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. सूरज केने तय्या समोर अजित. अजितसाठी हा बॉल थोडासा खाली राहिला. आणखीन एक डॉट बॉल. पहिलं षटक आपल्या नावावरती करायचं हे सांगत असताना सूरज केनेची ही धारदार गोलंदाजी खेळपट्टी ओलसर आहे, त्यामुळे गोलंदाजांना बळ मिळालाय. लॉफ करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, फटका हवेमध्ये संचारलाय. बॉल मागे करण धावला. रन्स मिळेल फक्त एक धाव. एकच धाव. एका धावेनं संघाची धावसंख्या बिनबाद 2. 83 धावसंख्येचा पाठलाग करायचा. असं नाही की सिंगल डबल न काम बनेल. सुरुवात थोडीशी शांत गतीनं सुरू आहे. या दोन्ही खेळाडूंना हेच मनामध्ये असेल, सूरजचे पहिलं षटक चांगलं गेलं की नंतर आपण प्रहार करू. ओ बॅटची लागले. करणचा सुंदर कॅच. स्टंपच्या मागून सेलिब्रेशन करत असताना फलंदाज जाईल बाद.
चांगली कॅच पकडले करणनं अगदी खाली राहिलेला हा बॉल. विकेट किपर्स नेहमी तक्रार करत असतात विपुलजी की आम्हाला बेस्ट फिल्डर का मिळत नाही. आमची देखील मेहनत असते, आम्ही देखील कधी कधी चांगल्या कॅच पकडतो, परंतु विकेट किपरला देखील ते पारितोषिक जर त्यानं चांगली कॅच पकडली असेल तर द्यायला हरकत नाहीये. कारण कॅच ऑफ द टुर्नामेंट बऱ्याच गोष्टी आज या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. कॅच ऑफ द टुर्नामेंट साठी 1000 रुपये, त्याचबरोबर एक चमचमती ट्रॉफी, बेस्ट बॅट्समनला 2000, बॉलरला देखील 2000 रुपये आणि एक आकर्षक ट्रॉफी देखील वैभवाला. एक क्लासिकल फटका खेळायचा होता लॉंगॉनला. हो, लॉंगॉन वरून फिल्डर वेगाने पोहोचला, तिथे धावा मिळाल्या जातील 2 धावा. चांगले रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावेनं पहिल्या षटकाचा आय थिंक खेळ सुरू आहे, जो आता संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत अवघ्या 4 धावा, त्यामध्ये एक खेळाडू देखील बाद. पुढील मॅच साठी भूमिका स्पोर्ट चिर्ले टीमचे कॅप्टन आपण रेडी राहा. जरी कर्णधार आला तरी देखील हरकत नाहीये, कारण या मॅच मध्ये जिंकणारा संघ टॉस आपण करू. 24 बॉल सामना जिंकण्यासाठी कॅल्क्युलेशन राहिलं 79 धाव संख्येचं. एवढ्या धावा बनण्याचं कारण देखील तेच. करण मडवी नवीन गोलंदाज क्रिश कोहली दुसऱ्या क्रमांकावरती गोलंदाजीसाठी आला. चैतन्य बाद झाल्यानंतर टाकीगावचे समर्थक नाखुश राहिले, त्याच्याकडून अपेक्षा होत्या खराब कामगिरी. चैतन्य काल तो आयकॉन खेळला, काल त्याच्या बॅट्स मधून देखील आपण चांगल्या धावा पाहिल्या. तो आज हवा तितका प्रभाव टाकू शकला नाही. चला ओवले टेनिस क्रिकेटचा आता खेळ पाहूया आपण. ओवले टेनिस क्रिकेटला ओळख दिली या खेळाडून. टॅप केल्या बॉलला बॅकफुटला गेले, त्याच्यानंतर क्लासिकल फटका, बॉल चाललाय सीमा पार चौकार. विपुल, या फटक्यानं मला एका खेळाडूची आठवण झाली. तोच खेळाडू एकाच गावावरून बिलॉंग करत असतो, प्रमोद घरत, रन मशीन ओवळे, ऑफ साइड अगदी फेवरेट झोन. आणि त्याच गावचा खेळाडू आहे अजित मुंगाजी. बॅकफुटला गेला, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर फिरून खेळण्याचा प्रयत्न मागच्या दिशेनं, पुन्हा एकदा फाईन लेगला चाललाय. फिल्डर तिथे देखील पडले आणि बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं. प्रेक्षक आहेत त्या ठिकाणी, त्यांनी सांगितलं बॉल थांबला. रन्स मिळतील 2 धावा. करणसाठी पारितोषिक आलं जे अर्धशतक त्याने लगावलं. विनोद तांडेल सुरुंगपाडा यांच्याकडून करणच्या बॅटिंग साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. हो, सोडून देण्याचा प्रयत्न, बाल बाल बचावलेत. गोलंदाजाची रिॲक्शन, कदाचित स्टंपच्या जवळून बॉल, परंतु लाईन खराब आहे, त्यामुळे एक्स्ट्रा रन. व्हाईट बॉलचा इशारा. अजितच्या खांद्यावरती पूर्णपणे जिम्मेदारी आहे. असं नाही की अद्याप 72 धावा आहेत म्हणजे टार्गेट कठीण आहे, पण तो अशा सिच्युएशन मध्ये अजितनं बऱ्याच वेळा मॅचेस जिंकून दिल्यात, त्यामुळे अजितकडे लक्ष राहील प्रेक्षकांचं देखील. पडल्यानंतर बॉल टेक ऑफ होत असताना डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता, लाईन चांगली आहे. आणखीन एक डॉट बॉल. 2 आयकॉन खेळाडू, एकीकडे वैभव पाटील मॅन फ्रॉम कंठवली ऍज ऑलराऊंडर, दुसरीकडे बॅट्समनच्या भूमिकेत अजित मुंगाजी. क्रिश कोहली चांगली वापसी, बॅटची लागले पुन्हा एकदा एज मागच्या दिशेनं. आता क्षेत्ररक्षक तैनात आहे, फील्ड करेल फक्त 1च धाव. आज कोण बाजी मारेल? कालच्या दिवसामध्ये कमालीचा खेळ केला, अगदी दिवाले टेनिस क्रिकेटची आपण मजा लुटली. चांगली खेळी पाहायला मिळाली काल. 2 उरणचे आयकॉन खेळाडू दिवाले टीम कडून खेळले. एक परेश ठाकूर धुतुम, दुसरीकडे प्रथमेश मात्रे पिट्टू फुंडे गावचा खेळाडू चर्चेत राहिलाय. पिट्टू अगदी सिरीजच्या लिस्ट मध्ये देखील आपण म्हणूया सर्वाधिक पुढे निघून गेला. तो आज संधी आहे फलंदाजांकडे. आज कोण जाईल? पंचांचा इशारा, इट्स नो बॉल. अतिरिक्त धाव, फ्रीटचा इशारा करत असताना अंपायर्स. संघाची धावसंख्या झाली 13 धावा. हा देखील अवे फ्रॉम बॉडी. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. खेळाडू कक्षातून जरूर आवाज आला, तू फ्रीट कंटिन्यू आहे. मागील बॉल वरती टाकलेला नो बॉल. लाईन चांगली आहे, डॉट बॉल. निर्धाव चेंडूची आणखी एक संगता. फ्रीट वरती हवा तितका फायदा उचलता आला नाही. बॉल शिल्लक राहिलेत 19. सामना जिंकण्यासाठी 69 धाव संख्येची आवश्यकता.
दुसरं षटक देखील कदाचित जयमाता दिगोडेच्या नावावरती. ओ बॉल चांगल्या रीतीनं, परंतु पंचांचा इशारा, हिट्स नो बॉल, नो बॉलचा इशारा. वेग प्रचंड दिगोडेकडे, गोलंदाजी वेगवान सातत्याने राहिल्या. अनेक खेळाडू दिगोडे टेनिस क्रिकेटने देखील दिले. त्यामध्ये हे युवा खेळाडू आता आपली छाप सोडण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येकाला सिद्ध व्हायचं असेल तर मेहनत करावी लागते. असं कुठलंही क्षेत्र नाहीये जिथे तुम्हाला फुकट तुमच्या नावाची चर्चा होईल. त्यासाठी प्रचंड घाम घालावा लागतो. क्रिकेट असू द्या अन्यथा आयुष्य, प्रत्येकाला पुढे जायचं असेल तर मेहनत ही अटल आहे. चला मागील बॉल उंच उडाला, हा बॉल अगदी खाली राहिला. खेळपट्टीवरती घडते काय हे वैभवला देखील कळालं नाहीये. डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपलाय. जयमाता दी दिगोडे आता चांगल्या स्थितीमध्ये. समीकरण राहिला येणारे 18 बॉल मॅच जिंकण्यासाठी बनवायचे अद्याप 68 धावा. तत्पूर्वी जाऊया पुन्हा एकदा डीजे पंकजकडे. समीकरण आपण पाहताय स्कोरबोर्ड वरती. 18 चेंडू 68 धावा. सामना जिंकण्यासाठी फक्त 15 बनल्यात 12 बॉल मध्ये. दिगोडे टीम कडे गोलंदाजी चांगली आहे. अगोदरच मी म्हटलं, कारण सूरज केने आज बॉलर देखील पर्याय राहिलाय. त्याच्या पाठोपाठ क्रिश कोहली, आयुष कोहली हे 3 महत्वाचे गोलंदाज आज दिगोडे टीमला योगदान देऊ शकतात. आणि स्टंपच्या मागे बॅटिंग प्रेक्षक विसरू शकत नाही अशी बॅटिंग केले करण. त्यामुळे ही मॅच आता चांगल्या स्थितीमध्ये. बॅकफुटला गेले, लेट कट करण्याचा प्रयत्न. थर्ड मॅनच्या दिशेनं हा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉल अडला. आज विपरीत गोष्टी घडतात टाकीगाव टीमच्या, कारण इथे देखील बॉल अडल्यामुळे फक्त 2च धावा आल्यात. या 2 धावेने संघाची धावसंख्या झाली 17 धावा. 1 बाद 17. वैभव आणि अजित हे 2 खेळाडू बॅटचे लागले. चला आणखीन एक धक्का. चांगला कॅच पकडलाय कारण फलंदाज अजित मुंगाजी बाद. पहिला आयकॉन खेळाडू बाद झालाय. नवीन खेळाडू येतात स्वप्नील, 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी आल्या. परंतु दिगोडेच्या गोलंदाजांचं आपण कौतुक करतो. षटकारासाठी 500 रुपये प्रत्येक षटकासाठी. स्वप्नीलसाठी षटकारांची हॅट्रिक झाली तर 500 रुपये स्वप्नीलसाठी. अजित दादा मोहिते यांच्याकडून हे पारितोषिक लावलं. वेगवान बॉल, तेज तर्रार, लाईन चांगली आहे. आणखीन एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर वाढवत असताना दिगोडे टीमचे फॅन्स, आमचे मित्र आदित्य भगत ही देखील मॅच एन्जॉय करतात आणि त्याने देखील शुभेच्छा दिल्या दिगोडे टीम साठी. आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत. फटका चांगला. बॉल जाईल लॉंग ऑफच्या वरून सीमारेषा पलीकडे. याच फटक्यांची तर गरज आहे टीम टाकीगावला. षटकार. तेवीस धावा धाव फलकावरती. 2 खेळाडू बाद. कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा चेंज. 14 चेंडू आणि 58 धावा. 14 बॉल मध्ये 58चं समीकरण. भूमिका स्पोर्ट चिरले याच्या विरोधात कुठला संघ येईल ही वाट पाहतात. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवाई सफर. बॉल चाललाय सिक्सर. चला बॅक टू बॅक 2 सिक्सर आले, त्यामुळे मॅच संपली नाहीये. चला अद्याप एक षटकार आला तर अजितदादांकडून 500 रुपये मिळतील.
स्वप्नीलच्या बॅटिंग वरती ते आता खुश झाले, 2 षटकार लगावलेत, महत्वाची कामगिरी त्याला साकारायची अशीच मॅच सुनीलजी मागच्या आठवड्यामध्ये स्वप्नीलने जिंकून दिली होती. मागच्या मॅचचा तो हिरो राहिला होता. ती मॅच देखील आम्हाला आठवते जिथे टाकीगाव संघाचे बरेचसे खेळाडू आउट झाले होते, आयकॉन देखील आउट झाले होते. तदनंतर आलेला स्वप्नील त्यानं सामन्याचं चित्र विचित्र करून टाकलं. चला आता स्टंपच्या मागे मगाशी करणच्या 2 कॅच आपण पकडताना पाहिला. आता सूरज केने स्टंपच्या मागे, बॉल शिल्लक आहेत 13-52ची आवश्यकता. फास्टेस्ट 50 आता लगवावी लागेल. चला आणखीन एक 3 बॉल 3 षटकार. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. वेल बॅटिंग. कैमरामैन जल्दी फोकस करो. आने जाने वाले लोग कोई समीकरण राहिलंय 12 चेंडू 46 धावा. 17 मध्ये 66 बनवायच्या होत्या, तदनंतर 16 मध्ये 66 आल्या, 15 मध्ये 67 हव्या होत्या. त्याच्यानंतर हे समीकरण आपण पाहताय. 12 बॉल समीकरण 46 ची आवश्यकता. अजित मोहिते साहेबांनी जे पारितोषिक लावलंय ते पारितोषिक स्वप्नीलने जिंकलं. साईराज ठाकूर साहेब युवा उद्योजक धुतुम यांना देखील मी विनंती करतो, आपण देखील आमच्या मुख्य कक्षामध्ये आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत. 12 चेंडू 46 आव्हान. प्रति ओव्हर आता केडी 23.00. 23च्या रिक्वायर्ड रन रेटने हा सामना पोहोचला. थोडीशी दिलगिरी व्यक्त करू. टीम स्कोररच्या अहवालानुसार आता सामना जिंकण्यासाठी 48 ची आवश्यकता. 12 चेंडू 48 ची आवश्यकता. थोडीशी मिस्टेक झाली होती. आमच्या केडी आम्हाला माहिती देत असताना 24च्या रिक्वायर्ड रन रेट आता जावं लागेल. प्रति ओव्हर 24. चौथ्या षटकामध्ये केवल आला, केवल कोहली आलाय चौथ्या षटकामध्ये. चला इथून एक धाव घेण्याचा प्रयत्न. स्ट्राईक हवे स्वप्नीलला, ते देखील तेवढेच महत्वाचे कारण 3 बॉल 3 षटकार लगावलेत. आता समीकरण 11-47. सामना जिंकू दे अथवा हारू दे, परंतु स्वप्नील सांगतोय की मला फाईट करायची. जो संघ माझा अडचणीमध्ये सापडलाय, संघाला मला बाहेर काढायचे अडचणीतून. 11 चेंडू आयुष्या विरोधात त्यानं 3 षटकार ठोकलेत, त्यामुळे आता केवल समोर 11 बॉल 47. फटका चांगला इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर मध्ये, हा देखील तेवढाच दमदार फटका. बॉल जाईल सीमा पार. षटकार. स्वप्निल नाम सुनकर फ्लावर समझे क्या फायर रूम है. जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं. टिक फॉर टैक. ईट का जवाब पत्थर से. 4 बॉल 4 षटकार. काल 6 बॉल मध्ये 6 षटकार आलेत. मोन्याच्या बाट मधून या स्पर्धेचा तो अनोखा विक्रम. 6 बॉल मध्ये 6 षटकार, इथे 4 बॉल मध्ये 4 आलेत. त्यामुळे मॅच संपली नाहीये. 10 बॉल 41. जिंकणं अवघड असताना अवघड गोष्टी करणं स्वप्नीलला जास्त आवडतं, हे सांगणार ही मॅच. 10 चेंडू 41. चला आणखीन 2-3 आले तर कदाचित मॅच बनेल. चला 1 मिनिट पंचा सामना थांबवा. 1 मिनिट फक्त, कारण मॅचच्या स्थितीमध्ये आम्हाला ही स्पर्धा कुठेही लाईव्ह थांबवायची नाही, त्यामुळे थोडासा जो टेक्निकल इश्यू आहे तो दूर करू आणि लगेच सामन्याला सुरुवात करू आपण. 10 चेंडू सामना जिंकण्यासाठी 41 समीकरण. घर बसल्या प्रेक्षक पाहतात, थोडीशी दिलगिरी व्यक्त करू. अवघ्या 2 मिनिटांमध्ये सामना सुरू होता. 10 चेंडू आणि 41 धावा. चला सामन्याला सुरुवात करूया. 10 बॉल मध्ये 41 समीकरण. हो सरळ खेळलाय. विषम मध्ये 5 बॉल 5 षटकार.
संघर्षमय मॅच वाटलं सुद्धा नव्हतं की दिगुडे टीमला एवढी मॅच कठीण बनेल. 5 षटकार आल्यात परंतु प्रेक्षक का शांत आहेत. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये प्रेक्षकांनो. 5 बॉल 5 षटकार. वन मॅन आर्मी, वन टीम ब्रॉज इन ट्रबल, द वन मॅन स्टँड लाईक अ सुपरमॅन. जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा तेव्हा 2 हात करण्यासाठी स्वप्नील तयार राहिलाय हे सांगत असताना 5 बॉल मध्ये 5 षटकार आलेत. जिंदगी है साहब, उलझोगे नहीं तो सुलझोगे कैसे, बिखरोगे नहीं तो निखरोगे कैसे. निखरताना या मॅच मध्ये 5 बॉल 5 षटकार. 6वा येईल का हीच वाट पाहतात टाकीगावचे समर्थक देखील. बॅट्समन स्वप्नील, ओ बॅट्समन अपील जरूर केले, दाद मागितले परंतु चांगली लाईन आहे, चांगली लाईन लेन. 5 षटकानंतर हा डॉट बॉल. स्ट्राईक रेट प्रचंड वेगाने वाढत होता, अगदी बुलेट ट्रेन जसा प्रवास सुनीलजी तुम्ही करताना अटल सेतूवरून वेगवान 20 मिनिटांमध्ये मुंबई गाठतात तशीच बॅटिंग सुरू होते अगदी फास्ट. ओ संधी सोडले मित्र म्हणेल. फाईन लेग मध्ये या बॉल वरती देखील मोठा फटका कदाचित आला असता. अंपायर डिसिजन, इट्स अ वाईड. टोटल 2 धावा मिळतील. धाव फलकावरती धावा 50 धावा टाकीगाव संघाच्या देखील पूर्ण झाल्यात. त्यामुळे जी फाईट केले स्वप्नीलनं, मॅच संपली नाहीये. समीकरण आता केडी आम्हाला माहिती देत असताना वाईट +1 टोटल 2 मिळालं. त्यामुळे आता समीकरण 8 चेंडू सामना जिंकण्यासाठी 33 धावा. हे 2 बॉल फार व्हेरी इम्पॉर्टंट. गोलंदाज तयार. वैभवसाठी हा बॉल अतिरिक्त बाउन्सर, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. समीकरण 8 चेंडू 32 धावा. जर स्वप्नीलनं हा सामना जिंकून दिला तर या सामन्याच्या या संघाचे पुरस्कार आर्यांश 11 टाकीगाव चेतन दादा ठाकूर यांच्याकडून स्वप्नीलसाठी रोख रक्कम 5000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. मॅच व्हेरी इम्पॉर्टंट. 32 बनवायचे 8 बॉल मध्ये. वैभव, बड़े मियां सो बड़े मियां, छोटे मियां सुभान अल्लाह. इट्स अ नो बॉल प्लस सिक्सर. 7 धावा. सामना जिंकण्यासाठी येणारे 8 चेंडू 25 धावेची आवश्यकता. पुढील बॉल आहे फ्री हिट. 8 बॉल 25 धावा. अगदी वेगळ्या स्थितीमध्ये एंटरटेनमेंट मॅच. प्रेक्षकांनो, मॅच आवडली असेल तर पुन्हा एकदा टाळ्या होऊ द्या. शेवटपर्यंत संघर्ष लिहिला या मॅच मध्ये. ना कोई संघर्ष ना कोई तकलीफ, तो क्या मजा जीने में. बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. सामना देखील तसाच आता तापलाय. गरम स्थितीमध्ये कंठवलीचा खेळाडू मॅच मध्ये जीव ओतत असताना. समीकरण 8 बॉल 25 ची आवश्यकता. हाय व्होल्टेज ड्रामा. येणारे 8 चेंडू 25 ची आवश्यकता. केवळ इथे गोलंदाजी मध्ये धारेवरती धरलंय. आडव्या बॅटनं वैभव पाटील हे नाव देखील तेवढेच मोठ्या क्रिकेट विश्वामध्ये हे दाखवणारा हा षटकार. धाव फलकावरती धावा लागल्या जवळजवळ 64 धावा 2 खेळाडू बाद. 7 चेंडू सामना जिंकण्यासाठी 19 धावेची आवश्यकता. वैभव देखील त्याच जिद्दीने उतरला. जा सिर झुक जाए वो मंदिर, जा नदी सम जाए वो समंदर. क्रिकेट के इस कर्मभूमि में युद्ध तो बहुत है मेरे दोस्त, लेकिन जो हर जंग जीत जाए वो तेरे जैसा सिकंदर है. मॅच कोण जिंकेल? 7 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 19 धावा. सरळ खेळलाय, क्लासिकल फटका. व्हॉट अ बॅटिंग. वैभवच्या बॅट मधून आलाय हा दमदार सिक्सर.
पाय ग पिचले माझे सुनीलजी आम्हाला माहिती देत असताना या ओव्हरमध्ये टोटल आलं 35 धावा. डोकेदुखी ठरलं षटक. स्टंपच्या मागे करण हाच विचार करत असेल की करायचं तर काय करायचं. कहा आकर फस गया. 50 धावा वादली खेळी करणची प्रेक्षकांनी पाहिली, परंतु संघर्षमय मॅच मध्ये टाकी गावला जिंकून द्यायचं यासाठी स्वप्नील उतरला. त्यानं 5 षटकार, परंतु हे विसरू नका समोर वैभवचे ठोकलेले हे 3 महत्वाचे षटकार. आता सामन्यामध्ये चुरस सामना आलाय. 6 चेंडू मॅच जिंकण्यासाठी अवघ्या 13 धाव्याची आवश्यकता. 6 बॉल 13 धावा. सर्व खेळाडू एकवटलेत. चर्चा साधत असताना मागचं षटक किती कठीण होतं टीमसाठी. आता चेतन दादा कुठे आहेत? त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद नेहर नक्की पाहायला मिळेल, कारण त्यांनी संघ पाक केला. ते संघाचे पुरस्कर्त्यात. आता 6 बॉल मध्ये 13 आल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती आनंदाचं वातावरण नक्की राहील. 6-13चं समीकरण. सामना अगदी वेगळ्या स्थितीमध्ये. जरी सामना पराभूत झाला, ती अपेक्षा नसेल समर्थकांना, परंतु जरी देखील सामना पराभूत झाला टाकीगाव संघ, तरी देखील चेतनदत्ता ठाकूर यांच्याकडून या दोन्ही खेळाडूंना 1,500 रुपये मिळणार आहेत. दोन्ही खेळाडूंसाठी 3,000 रुपये. शेवटच्या षटकामध्ये संकेत आला. सहा चेंडू सामना जिंकण्यासाठी 13 धाव्याची आवश्यकता. 6 बॉल 13 धावा. मागील ओव्हर मध्ये 35 बनल्या, त्यामुळे आता शेवटच्या 6 बॉल मध्ये 13ची आवश्यकता. स्ट्राइक वरती स्वप्नील खार पाटील. सरळच्या दिशेने व्ही शेप मध्ये लॉंग ऑन फिल्डर. ओ क्षेत्ररक्षक उभा त्या ठिकाणी. सलाष्ट संघाचे पाठीराखे चेतन दादा तिथे उपस्थित होते. रन्स आम्हाला तिथे सभासद सांगत असताना की बॉल रोखला, त्यामुळे एकच धावफटका फार चांगला होता. 5 चेंडू 12ची आवश्यकता. वैभव पाटील तयार. ओ लोअर फुल टॉस बॉल. अंपायर डिसिजन वाईड बॉल. एक्स्ट्रा रन. टाळ्या वाजतायत, शिट्या वाजतायत. तिथे खेळाडू समर्थक खुश झाले. टीम टाकीगाव संघाचे पाठीराखे अगदी तिथे पाहायला मिळतात. त्यांचं देखील आम्ही कौतुक करू. संघ अडचणीमध्ये असताना संघाला पाठबॉल दिलं आणि तदनंतर सामना वेगळ्या स्थितीमध्ये पलटला. ओ लोअर फुल टॉस बॉल. वैभव कन्वर्ट करू शकले नाहीयेत या बॉलला. रन्स मिळेल लेग बायच्या स्थानी एक धाव. 6 मध्ये 13ची आवश्यकता. आता समीकरण आलं. येणारे बॉल राहिलेत 4. सामना जिंकण्यासाठी 10 धावा. हे षटक टर्निंग पॉइंट राहील का? मॅच मध्ये ट्विस्ट जरूर आला. प्रितेशला आपण लॉंग ऑनला फिल्डिंग करताना पाहिलं, त्यानं तो षटकार अडवला नसता तर मॅच सहज बनली असती, परंतु त्या षटकारानं फिल्डिंगचा दर्जा दाखवला आणि आता सामन्यामध्ये चुरस रंगले. येणारे 4 चेंडू सामना जिंकण्यासाठी 10 धावेची आवश्यकता. 4 ला 10 आणि हा षटकार पहा बॉल सीमा पार. तुफानी बॅटिंग. त्यामध्ये टोटल 6 षटकार. सिंगल आले फक्त 1 धाव. चेतनदत्ता ठाकूर यांच्याकडून पारितोषिक आणखीन वाढले. षटकाराला तर 1,000 रुपये मिळतील बॅट्समनला. गोलंदाज तयार. ओ फिरून खेळण्याचा प्रयत्न मागच्या दिशेनं. थ्रो बॅकअप मिळालाय. बॅट्समन होतील. इथून पोहोचलाय की नाही ही चर्चा आता. अंपायर स्तब्ध आहेत, त्यामुळे ही धाव. चला आता फलंदाज धावबाद. वैभव हेच सांगत होता की गोलंदाजानं स्टंप उचलला विपुलजी आणि फलंदाज परतेल बाद.
सामना जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 3 धावेची आवश्यकता. 2 बॉल 3 धावा. फलंदाज धावबाद झालेत स्वप्नील. चला अंपायर या बॉल वरती बॅटकट लेग बाईज. यस लेग बाईज एक मिळेल. त्यामुळे समीकरण 2 चेंडू 3 धावा. अमय पाटील आला नवीन खेळाडू. त्याच्या सोबतीला आयकॉन वैभव. चला वैभवनं योगदान दिलं त्यामुळे आता मॅच फिनिश व्हावी ही अपेक्षा टाकीगावच्या समर्थकांना. परंतु जय माता दी दिगोडे संघ मॅच संपली नाहीये. 2 बॉल 3 धावा या गोलंदाजानं वापसी केली आहे. समोर 2 विस्फोटक बॅट्समन असताना त्यांना थांबवून ठेवलंय. आता 2 बॉल 3 धावा. कोण जिंकेल कोण हारेल हा बॉल फार महत्वाचा. मॅच कशा पद्धतीने फिनिश करतील. प्रत्येक मॅच रफ अँड टफ. मागील मॅच देखील अशीच काही रंगली. या मॅच मध्ये देखील तोच संघर्ष. समीकरण शेवटच्या 2 बॉल मध्ये 3 धावेची आवश्यकता. वैभव पाटीलचं आव्हान. चला दबाव दबाव प्रेशर. दबाव माणसाला बऱ्याच गोष्टी करण्यास भाग पाडत असतो. दबावामध्ये 6 मध्ये 38 देखील बनताना आपण पाहिल्यात. त्याचं कारण होतं करण मडवी. आज दबाव 6 मध्ये 13 रोखायच्यात. 2 बॉल 3 धावा. चला इथून फुल टॉस बॉल. सामना जिंकलाय. वेल प्लेड वैभव. वेल प्लेड स्वप्नील खार पाटील. यस डीजे. What a batting, what a knock, what a performance, what a player. दोन्ही खेळाडू लवकरात लवकर या. स्वप्नील खार पाटील वैभव पाटील टीमचे पॅकर खुश आहेत तुमच्यावरती कारण तशी कामगिरी देखील झाली. चेतन दादा ठाकूर चैतन्य आपण देखील या. तुम्हाला देखील पारितोषिक आहे त्यामुळे आपण देखील यायचं. आणि कॅप्टन चैतन्य आहेत. भूमिका स्पोर्ट चिर्ले टीमचे कर्णधार महेंद्र शेठ मुंबईकर यांचा आपण सन्मान करू. मी विनंती करतो आयोजकांना की त्यांच्या सन्मानाकडे आपण जाऊया. अजित मोहिते यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. चला दोन्ही फलंदाजांचं विश्लेषण. स्वप्नीलचा आपण सुरुवातीला उल्लेख करूया. स्वप्नीलच्या धावा आहेत 37 धावा आणि वैभवच्या धावा आहेत 8 चेंडू 27 धावा. मॅन ऑफ द मॅच स्वप्नील खार पाटील ठरले. परंतु तिन्ही खेळाडूंना मी विनंती करतोय का बॅटिंग केले. वैभवनं शेवटपर्यंत संघर्ष केला. स्वप्नीलची इनिंग विसरणार नाहीयेत. करणची खेळी वादली राहिली परंतु अजितदादा मोहिते यांचा सन्मान आपण करतो. जय माता दी दिगोडे संघाला पराभूत केलं. वैभव पाटील वादली परफॉर्मन्स. व्हॉट अ प्लेयर, व्हॉट अ नॉक, व्हॉट अ इनिंग. वैभवचे चाहते खुश झाले. त्याच्या पाठोपाठ स्वप्नील खार पाटीलचा दमखम राहिला. अजित मोहिते यांचा सन्मान करूया आपण. त्यांच्यासाठी पारितोषिक आहे स्वप्नील खार पाटील वैभव पाटील. मी नेहमी म्हणत असतो विपुल जे जोपर्यंत वैभव क्रीडांगणामध्ये तोपर्यंत मॅचचा रिझल्ट कधी चेंज होऊ शकतो. एवढी धमक या खेळाडूमध्ये आणि आज ते पुन्हा एकदा सिद्ध झालं. वेल प्लेड वैभव. चांगली बॅटिंग वैभवने केली आणि मॅन ऑफ द मॅच स्वप्नील ठरला. त्याला आपण पारितोषिक देऊ. चला चेतन दादा तिथे आपण जा. चेतन दादांचं सेलिब्रेशन आम्ही अगदी जवळून पाहिलं. हावभाव त्यांचे सामन्यात जिंकून दिला. मॅन ऑफ द मॅच त्यांच्यासाठी कॅश प्राइज ते देखील दिलं जाईल. चला चेतन दादांनाच विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण स्वप्नीलला मॅन ऑफ द मॅच देऊ. 10 चेंडू 37 धावा 8 चेंडू 27 धावा. वैभव पाटील फक्त षटकार मारायचे. संघाला जिंकून द्यायचा. जिथे संघ जाईल टाकीगाव खेळण्यासाठी तिथे आर्यांश 11 टाकीगाव या नावाने संघ खेळेल. दरवर्षी पॅकर राहतील. चेतन दादा ठाकूर इथे डिक्लेअर करत असताना. चला मॅन ऑफ द मॅच आणि कॅश प्राइज दोन्ही खेळाडूंना ते देत असताना चेतन दादा ठाकूर यांचं देखील मनापासून आभार. वेल प्लेड दोघांचं मनापासून आभार. चला वैभव स्वप्नील आपण थांबायचं. स्वप्नीसाठी देखील पारितोषिक आहे अजित दादांकडून जे 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं. वेल प्लेड. टॉस करूया आपण. भूमिका स्पोर्ट चिर्ले आणि आर्यांश 11 टाकीगाव या नावाने संघ खेळेल. त्यामुळे पुढच्या मॅचचा टॉस करू आपण. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सामना पुढचा असेल 4 षटकांचा. पुढची मॅच 4 ओव्हरची राहील.
टॉस केला जातो इथे अजितदादा मोहिते यांच्या शुभ हस्ते. हेड इज अ कॉल अँड टॉस विन भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाने टॉस जिंकला. चला पुढील आपण सन्मान करूया. व्हॉइस ऑफ उरण समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आमचे प्रसादजी भोईर सर दादरपाडा यांचं आगमन झालं. मी विनंती करेल आयोजकांना की आपण त्यांचा सन्मान करूया. व्हॉइस ऑफ उरण